तुम्ही बार्बी डॉलचं नाव नक्कीच ऐकलं असेल, पण तुम्हाला माहिती आहे का, या बार्बी डॉलच्या निर्मितीमागे एका आईची मोठी प्रेरणादायी कथा दडली आहे. चला तर जाणून घेऊया त्यांच्याबद्दल. पण त्याआधी कलाकार चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहतात कलाकार दिनविशेष भाग 309 पावर्ड बाय GoPrack.com. आपण कितीही मोठे झालो तरी खेळणी आपल्याला प्रिय असतात. मुलींसाठी बाहुली म्हणजे तर जीव की प्राण, आणि या बाहुलीमध्ये सर्वांनाच आवडती बाहुली म्हणजे बार्बी डॉल. प्रत्येकाने बार्बी डॉल साठी हट्ट केलाच असेल. तर स्वतःच्या वेदनेतून दुसऱ्याचे जीवन बदलणारे आत्मविश्वासू, संवेदनशील उद्योजिका व बार्बी डॉलच्या निर्मात्या रुथ हॅडलर यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1916 मध्ये डेन्व्हर, कोलोरॅडो येथे झाला. त्या लहानपणापासूनच बोलक्या, आत्मविश्वासू, धाडसी स्वभावाच्या होत्या. तसेच हुशार, जिज्ञासू, कल्पक होत्या. त्यांना लहानपणीच व्यवसायिक कल्पनांमध्ये रस होता. त्या प्रत्येक गोष्टीचे योग्य निरीक्षण करत. आर्थिक अडचणीमुळे त्यांनी काम करून आपले शिक्षण पूर्ण केले. कष्ट, संघर्ष व कुटुंबियांच्या आधारात त्यांचे बालपण गेले. लॉस एंजेलिस मध्ये त्यांची भेट एलियट हॅडलर यांच्याशी झाली. दोघांनाही डिझाईन, निर्मिती आणि व्यवसायात रस होता. त्यांनी एकमेकांशी लग्न केले. त्यांना 2 मुले होती, मुलगी बार्बरा आणि मुलगा केनेई. 1945 मध्ये त्यांचा मित्र हॅरॉल्ड मॅडसन आणि एलियट हॅडलर यांनी मिळून मेटलिंग कंपनी स्थापन केली. 1955 मध्ये रुथ यांनी टेलिव्हिजनवर खेळण्याची जाहिरात करण्याचा प्रयोग केला. ही मार्केटिंग रणनीती प्रचंड यशस्वी ठरली आणि मेटल कंपनी झपाट्याने वाढली. खेळण्यांमध्ये फक्त बाळांच्या बाहुल्या होत्या, पण मोठ्या वयांच्या बाहुलीची कल्पना रुथ हॅडलर यांनी पुढे आणली. रुथ हॅडलर यांनी एकदा त्यांच्या मुलीला खेळताना पाहिले. बार्बरा कागदी बाहुल्यांपासून खेळत होती आणि त्या बाहुल्यांना ती डॉक्टर, शिक्षिका, अभिनेत्री अशा विविध भूमिका देत होती. मुलींना फक्त आई व्हायचं नसतं, त्यांना स्वतःची ओळख तयार करायची असते. म्हणून त्यांच्या हातात मोठ्या वयाची बाहुली का नसावी, ही कल्पना तेव्हाच रुथ यांच्या मनात आली आणि 1959 मध्ये जन्म झाला बार्बी डॉलचा. टीका खूप झाली असली तरी मुलींना ती खूप आवडली व ती जगभर लोकप्रिय झाली. त्यांच्या मुलीच्या बार्बरा या नावावरून त्यांनी बाहुलीला बार्बी असे नाव दिले. त्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये म्हटले आहे, लोकांनी माझी टिंगल केली आणि मुलींनी माझी कल्पना जगभर पोहोचवली. लोकांनी माझी कल्पना हसून उडवली, पण जर मी थांबले असते तर बार्बी जन्मलीच नसती. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा. न्यूयॉर्क मधील टॉय फेअर मध्ये जेव्हा बार्बी सादर झाली तेव्हा खेळण्यांमध्ये क्रांती झाली. बार्बी केवळ खेळणं न बनता स्वतंत्र, ओळखीचे आणि स्वप्नपूर्तीचे प्रतीक बनली. 1970 मध्ये त्यांना स्वतःच्या कंपनीतून बाहेर पडावे लागले, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी सांगितलं, एखादं यश संपतं म्हणजे क्षमता संपत नाही. रुथ हॅडलर यांना 1970च्या सुमारास स्तनाचा कॅन्सर झाला, पण या आजाराने खचून न जाता त्यांनी या आजारावर मात केली. हॅडलर यांनी आपल्या उत्पादनाचा आणि स्तनाच्या कर्करोगाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा जोरदार प्रचार केला. त्या म्हणाल्या, मी बार्बी बनवून लाखो मुलींना आत्मविश्वास दिला. आता स्त्रियांसाठी काहीतरी करायला हवे. स्वतःला कॅन्सर झालेला असतानाही आपल्या दुःखाला गोंजारत न बसता त्यांनी संधीचे सोने केले. स्वतःच्या वेदनेतून दुसऱ्याचे जीवन बदलले. संवेदनशीलतेतून व्यवसाय केला. आजही त्यांनी बनवलेल्या बार्बी डॉलमुळे त्या आपणा सर्वांमध्ये त्यांच्या कार्याच्या रूपाने जिवंतच आहेत. म्हणून मित्रांनो, तुमच्याकडे एखादी नवीन कल्पना असेल, ती मनातच ठेवू नका, तिला रूप द्या. कदाचित पुढची बार्बी तुमच्या कल्पनेतून जन्म घेईल. आणि कमेंट मध्ये लिहा, माझी कल्पना जग बदलू शकते. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. अशाच ज्ञानवर्धक दिनविशेषांसाठी आपल्या विद्यार्थी मित्रांनी तयार केलेल्या कलाकार चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPrack.com.